श्री स्वामी समर्थ. उद्या 3 मार्च 2026 रोजी लागणार आहे वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण. हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे याचा प्रभाव अधिक असणार आहे. ग्रहण नेमके किती वाजता लागणार, सुतक कधीपासून सुरू होईल, गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी आणि कोणत्या राशींवर याचा सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे ग्रहण 3 मार्च 2026 रोजी सुरू होणार आहे. हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण असून ते पूर्ण चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव हा जास्त राहणार आहे. होळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 मार्च रोजी हे चंद्रग्रहण असणार आहे. याच दिवशी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी देखील आहे. हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्याने सूतक काळाच्या नियमांचं पालन करावे लागणार आहे. हे यंदाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. तर या ग्रहणाचा कालावधी 3 मार्च रोजी दुपारी 3:20 पासून ते संध्याकाळी 6:47 पर्यंत राहील. या चंद्रग्रहणाचा सूतक काळ 6:20 पासून सुरू होणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6:48 पर्यंत या ग्रहणाचा वेध पाळावा लागणार आहे. या चंद्रग्रहणाच्या वेध काळामध्ये लहान मुले, वृद्ध लोक, अशक्त, रोगी आणि गर्भवती महिलांनी दुपारी 2:15 पासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6:48 पर्यंत असा हा वेधकाळ पाळायचा आहे. ग्रहणाच्या मुख्य वेधकाळामध्ये भोजन आणि जलपान करू नये. गर्भवती महिलांनी या काळामध्ये काही विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये. धारदार वस्तू जसे की चाकू, कात्री, सुई यांचा वापर करू नये आणि त्यांना स्पर्शही करू नये. या काळात शक्य असल्यास आराम करावा आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. ग्रहण काळात जेवण बनवणे आणि जेवणे या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. हे चंद्रग्रहण आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे. विशेष म्हणजे या दिवशी होलिका दहन देखील आहे, त्यामुळे होलिका दहनावर या ग्रहणाचे सावट देखील दिसणार आहे. या ग्रहणाचा प्रभाव होऊ नये यासाठी आपण काय केले पाहिजे, तर गर्भवती महिलांनी, वृद्ध लोकांनी आणि आजारी किंवा अशक्त लोकांनी या ग्रहण काळात भक्त्याने जप केली पाहिजे. ग्रहण आणि सूतक काळात ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे. सूतक सुरू होण्यापूर्वी खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये तुळशीची पाने टाकावीत, जेणेकरून त्या दूषित होणार नाहीत. ग्रहण संपल्यानंतर सर्व घर स्वच्छ करावे. स्नान करून शुद्ध कपडे परिधान करावे. ग्रहण काळात देवांच्या मूर्तींना स्पर्श करू नका. आरती किंवा दिवा देखील लावू नका. ग्रहण संपल्यानंतर देवाला स्वच्छ स्नान घालून मगच पूजा करा. ग्रहणानंतर दानाला खूप महत्त्व आहे. पांढरे वस्त्र, पांढरे तीळ, साखर, दूध, तांदूळ यासारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान अवश्य करावे. आणि या ग्रहणाच्या काळात ते असेल त्यांनी झोपू नये. तसेच कोणताही शुभ किंवा